नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रा, मी राजकारणाचं जे विश्लेषण करतो त्यामध्ये ज्यांना माझं विश्लेषण आवडतं त्यांच्या प्रतिक्रिया मी जेव्हा ऐकतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की आज घडणाऱ्या, उद्या घडू शकतील अशा घटना आणि पूर्वीच्या काळात घडलेल्या घटना यांची जी सांगड घालून मी समजावण्याचा प्रयत्न करतो ते अनेकांना आवडतं. याचं कारण हिस्ट्री रिपीट्स असं एक इंग्रजी उक्ती आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते अशी एक इंग्रजी उक्ती आहे. आणि त्याचं एका इतिहासकाराचं वचन मी वाचलं होतं, व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी नेव्हर लर्न फ्रॉम हिस्ट्री, दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स. इतिहासाची पुनरावृत्ती का होते? इतिहासाची पुनरावृत्ती एवढ्यासाठी होते की इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही आणि त्यामुळे पूर्वी केलेल्या चुका माणसं तशाच्या तशा परत करत जातात आणि त्यामुळे इतिहासात पूर्वी जे दुष्परिणाम झाले ते नव्याने आपल्याला भोगावे लागत असतात. त्याला इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात. ती चांगल्या अर्थाने असेल, वाईट अर्थाने असेल. पण सांगायचा मुद्दा असा की म्हणून जुन्या गोष्टी या आठवण करून देणं अगत्याचं असतं. त्या आपल्या डोक्यात असतात पण त्या विस्मृतीसारख्या कुठेतरी अडगळीत पडलेल्या असतात. मी तुम्हाला आज अशीच एक गोष्ट आठवून सांगणार आहे. ती गोष्ट जवळजवळ 5 वर्ष जुनी आहे. 5 वर्ष जुनी आहे. 2014च्या म्हणजे 10 वर्षापूर्वी अचानक शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलं की यापुढे मी निवडणूक लढवणार नाही. आणि त्यावेळेला शरद पवार हे सातारा, सोलापूर यांच्या 2 जिल्ह्यांचे काही मतदारसंघ मिळून लोकसभा मतदारसंघ होता माढा. त्या माढा या मतदारसंघात शरद पवार खासदार होते. हा मतदारसंघ नव्याने तयार झाला तेव्हा 2009मध्ये शरद पवार माढा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. आणि आपला मूळचा जो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे तो त्यांनी आपली लाडकी कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोडला होता. बारामती आणि माढा हे बाजूबाजूला असलेले मतदारसंघ आहेत. पण 2014च्या सुमाराला शरद पवारांनी जाहीर केलं की आता माझ्या वयाची 75 झालेली आहे, आता मी निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडणार नाही. पण शरद पवारच ते सगळंच्या सगळं आणि शुद्ध 100 नंबरी सत्य. शरद पवार कधीच बोलत नाहीत. त्यामुळे इकडे आपण आता निवडणूक लढवणार नाही असं जाहीर करणारे शरद पवार यांनी तात्काळ एक गोष्ट केली की 2014च्या लोकसभा निवडणुका येण्यापूर्वी जी राज्यसभा द्वैवार्षिक निवडणूक आलेली होती त्यामध्ये उमेदवारी करून स्वतःला राज्यसभेवर निवडून आणलं. म्हणजे आपण अप्रत्यक्ष निवडणूक लढवू पण प्रत्यक्ष निवडणूक लढणार नाही हे शरद पवार बोलले नव्हते. निवडणूक लढणार नाही म्हणजे तुम्ही आम्ही समजून घ्यायचं की प्रत्यक्ष सामान्य जनता, मतदार जे मत देतो आणि निवडणूक होते ती निवडणूक आता पवार लढणार नाहीत. पण बाकी कुठच्या संस्थेच्या, कुठच्या साखर कारखानाच्या, सहकारी संस्थेच्या, शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुका शरद पवार लढवत राहणार. पण आता मी निवडणूक लढणार नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा लोक म्हणतात की तुम्ही सार्वजनिक जीवनात लुडबुडणार नाही. पण लुडबुडणार नसाल तर मग शरद पवारांचं जगणं निरर्थक होऊन जातं. असो, सांगायचा मुद्दा असा की त्यामुळे 2014मध्ये शरद पवार यांच्याऐवजी माढा या मतदारसंघातून त्यांच्याच पक्षाचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर निवडून आले. पण 2019 येता येता एक असा प्रसंग घडला की परत एकदा आपण दिलेला शब्द फिरवून शरद पवार माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायला तयार झाले. त्याच्या आधी विजयसिंग मोहिते पाटलांना गाफील ठेवून देशमुख नावाचा एक कोणतरी दुसरा उमेदवार शरद पवारांनी माढा मतदारसंघासाठी तयार केला होता. शरद पवार सगळ्यांना वेगवेगळी आश्वासनं देऊन टाकतात. ते असताना मोठमोठे बिल्डर असतात
किंवा लफंगे बिल्डर असतात, ते काय करतात, एकच जमीन, एकच प्लॉट, एकच फ्लॅट अनेकांना विकून टाकतात. मग जा कोर्टात भांडत बसा, हा पैसे घेऊन मोकळा होतो. शरद पवारांची आश्वासनं ही तशी असतात. त्यामुळे माढा मतदारसंघामध्ये वाद तयार झाला. दरम्यान अजितदादा पवार म्हणजे शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे काय म्हणतात ते माजी उपमुख्यमंत्री तेव्हा होते, आता परत उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा मुलगा पार्थ याला लोकसभेची निवडणूक लढवायची होती. आणि त्यामुळे माढा मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांना माढा मतदारसंघातून लोकसभेला उभं करावं अशी मागणी केली. पण तात्काळ तिथल्याच काही लोकांनी ओरडाआरडा केला राष्ट्रवादीच्या, आणि बाहेरचा उमेदवार इथे नको अशी भूमिका घेतली. 2009मध्ये शरद पवार बाहेरचेच उमेदवार होते. बाहेरचा म्हणजे पक्षातला की मतदारसंघातला हा विषय घेतला तर शरद पवार पक्षातले होते पण बारामतीचे होते. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की पार्थ पवार यांनी त्यासाठी लॉबिंग केलं असणार. आपल्याच काही बगलबच्चांना, समर्थकांना माढामधून ओरडाआरडा करायला लावणार असणार की अजितदादांच्या मुलाला, पार्थ पवारला माढामधून उभं करा वगैरे वगैरे वगैरे. तितक्याच पातळीवर जर खरोखर एवढं वजन असतं आणि पार्थ पवार यांना आजोबा म्हणजे शरद पवारांचा आशीर्वाद असता तर त्या विरोधात तिकडे आवाज उठला नसता. पण तो उठला. याचं कारण अजितदादांच्या मुलाला माढ्यातून तिकीट द्यायची पवारांची इच्छा नव्हती, म्हणून पार्थला तिकीट द्या, पार्थला उमेदवारी द्या असा आवाज उठल्यानंतर विनाविलंब तिथून बाहेरचा उमेदवार नको अशा गर्जना सुरू झाल्या. आणि विषय इतका टोकाला गेला की शेवटी पत्रकारांनी छेडला असता माढामधून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असं जेव्हा खुद्द पवारांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ना ते पवार ना हे पवार, शरद पवार उभे राहतील. म्हणजे आपण 5 वर्षापूर्वी निवडणूक लढवणार नाही ही घोषणा केली आहे, हे शरद पवारांच्या स्मरणात राहिलं नाही. त्यांनी जाहीर करून टाकलं की माढामध्ये शरद पवारच उभे राहतील. थोडक्यात पार्थ पवार उभे राहणार नाहीत. आणि हे एकदा घडल्यानंतर जी काही ठिणगी पडली आहे, पुढच्या आठवड्याभरामध्ये इतका हलकल्लोळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि खुद्द पवार खानदानामध्ये असा घडला की पार्थ पवार नॉट रिचेबल झाले, गायब झाले, अंतर्धान पावले. आणि कुठे गेलाय आपला नातू, कुठे गेलाय आपला पुत्र याची पिता आणि आजोबांनासुद्धा चिंता वाटली. अर्थात आजोबांना चिंता वाटली नव्हती, पण तोपर्यंत माढामध्ये एक भूमिका तयार झाली होती की कुठल्याही परिस्थितीत पार्थ पवार यांना माढामधून उमेदवारी द्यायची नाही. आणि ज्यांना शरद पवारांनीच पुढे केलेला असणार, त्यांनीच आक्षेप घेतलेला असणार आणि त्याचा सुगावा खुद्द अजितदादांना लागला नसेल असं बिलकुल नाही. कारण अजितदादा पण दीर्घकाळ महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपलं प्रभुत्व निर्माण करून बसलेले आहेत. त्यामुळेच आपल्या मुलाला हौसेने उभा करायचं ठरवलं तर त्याला आडवं गेलेलं मांजर कुठचं आहे याची पूर्ण कल्पना अजितदादांना आली असेल. पण अजितदादा अशा गोष्टी मनात ठेवतात, त्या बोलून दाखवत नाहीत. त्यामुळे पार्थ पवार यांना माढाची उमेदवारी नाकारण्यात आली. त्याबद्दल अजितदादांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण पार्थ पवार हे पुढचे 2-4 दिवस गायब असल्याची चर्चा माध्यमातून सुद्धा झाली. आणि अर्थात अचानक पार्थ पवार परत प्रकट झाले आणि मग आजोबांनी घोषित केलं की मावळ या लोकसभा मतदारसंघामधून पार्थ पवारला उभा करावा अशी मागणी त्याच मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आणि त्याच नव्हे तर हा मावळ मतदारसंघ आहे तो अर्धा घाटावर येतो म्हणजे देशावर येतो आणि अर्धा कोकणात म्हणजे रायगडचा भाग येतो. पण रायगडच्याच लोकांनी अगदी शेका पक्षाच्या मित्र पक्षाच्या लोकांनी मागणी केली आहे. त्यामुळे आता पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून उभे राहतील. आणि खरोखरच पार्थ पवार हे लोकसभेला
मावळ मतदारसंघातून उभे राहिले आणि दणदणीत मतांनी पराभूत झाले. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, मावळ मतदारसंघ हा रायगड, रत्नागिरी आणि बारामती या 2 मतदारसंघाच्या मधला आहे. एका बाजूला सुनील तटकरे या अजितदादांच्या विश्वासू सहकार्याने दीर्घकालीन शिवसेनेची असलेली पारंपरिक जागा बळकावली राष्ट्रवादीसाठी, आणि दुसऱ्या बाजूला सुप्रियाताई बारामतीतून परत एकदा निवडून आल्या आणि मधल्या मावळ मतदारसंघात मात्र पार्थ पवार यांचा लज्जास्पद पराभव झाला. या पराभवातून अजितदादांना त्यांचे काका म्हणजे पार्थचे आजोबा काय सांगत होते, काय सांगू इच्छित होते ते वेगळं सांगायला नको. आणि मला त्यावेळची आणखीन एक आठवण येते की 2019च्या निवडणुकीमध्ये नगर आणि शिर्डी हे जे नगर जिल्ह्यातले 2 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आणि एक काँग्रेसकडे होता. तर त्यामध्ये अदलाबदल करावी आणि शिर्डी मतदारसंघ तुमच्या ह्याचा मतदारसंघ, नगर मतदारसंघ हा काँग्रेसला द्यावा असा आग्रह राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरला होता, कारण त्यांच्या सुपुत्राला लोकसभेची निवडणूक लढवायची होती. पण शरद पवार नगर जिल्ह्यातल्या या मतदारसंघाची अदलाबदल करायला तयार नव्हते. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते की आपली जी काय वडिलांची भांडणं आहेत ती आता मिटवून टाकू, आपल्या मुलांचा जमाना सुरू झाला आहे. कारण राधाकृष्णचे वडील आणि शरद पवार यांच्यात काँग्रेस पक्षात एकत्र असतानाही वैमनस्य होतं, ते आता संपू असा राधाकृष्ण विखे यांचा आग्रह होता. तेव्हा शरद पवार काय बोलले होते आठवतं? शरद पवार म्हणाले होते की दुसऱ्यांची लेकरं बाळं अंगावर कशाला खेळवू, माझ्याही घरात लेकरं बाळं आहेत. आता राधाकृष्ण विखे यांचा मुलगा सुजय असेल तसा शरद पवारांसाठी पार्थ हे सुद्धा लेकरू बाळच होतं. पण त्याला माढा नाकारण्यात आलं आणि त्याला मावळला पाठवण्यात आलं आणि मावळला पार्थ पवार याचा लज्जास्पद पराभव झाल्यानंतर अल्पावधीतच शरद पवार आपला असाच एक दुसरा नातू, भावाचा नातू, हा जसा पार्थ पवार हा सुद्धा शरद पवारांच्या भावाचा नातू आहे, तसाच रोहित पवार हा सुद्धा भावाचा नातू आहे आणि म्हणून पवारांचा नातू आहे. त्याला नगर जामखेडमधून निवडून आणण्यासाठी, काय कर्जत जामखेडमधून निवडून आणण्यासाठी स्वतः शरद पवार या दुसऱ्या नातवाला नगर जिल्ह्याच्या मतदारसंघात इंट्रोड्यूस करायला गेले होते. आता पार्थला हवा असलेला मतदारसंघ नाकारायचा, सोपा असलेला मतदारसंघ नाकारायचा, नको त्या मतदारसंघात पाठवून पराभूत करायचं आणि दुसऱ्या नातवाला अगत्याने मतदारसंघ निवडून द्यायचा, तिथे घेऊन जायचं, तिथल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्याच्या माथी रोहित पवारांचं नेतृत्व मारायचं. हे सगळं पवारच करत होते. आणि हे नव्याने उदयास येणारा आपल्या घरातला 3ऱ्या पिढीचा कार्यकर्ता नेता पार्थ पवार याच्यासाठी नव्हतं. हे सगळं राजकारण पवार नाकापेक्षा मोती जड ठरलेल्या आपल्या पुतण्याचे पंख छाटण्यासाठी करत होते, अजितदादांसाठी करत होते. कारण माढ्यातलं तिकीट हे पार्थला नाकारणं म्हणजे प्रत्यक्षात अजितदादांना नाकारणं होतं. मावळमध्ये पार्थला उभा करून पाडणं हे सुद्धा अजितदादांना पराभूत करणं होतं. आणि अजितदादांचे निष्ठावंत असूनसुद्धा तटकरे काही करू शकले नाहीत हे दाखवायचं होतं. हे सगळं जे राजकारण होतं ना पवारांनी कुटुंबात आणि पक्षात खेळलेलं, त्याची परतफेड करायची वेळ आली आहे मित्रांनो. आता परतफेड. त्याच्याही पुढे मला एक गोष्ट आठवते, ज्या वेळेला अगदी लॉकडाऊन चालू होता अशा काळामध्ये सुशांत सिंग राजपूतचं हत्याकांड झालं होतं, त्याची CBI चौकशी झाली पाहिजे असं पत्र राज्यपालांना पार्थ पवार यांनी व्यक्तिगत लेटर हेडवर लिहिलं होतं, जे आजोबांना आवडणार नाही हे पार्थ पवारला माहिती होतं. त्याच कालखंडामध्ये
अयोध्येतल्या भव्य राम मंदिर उभारणीचा पायाभरणी समारंभ झाला, तेव्हा सगळा लॉकडाऊन आणि करोना असताना पायाभरणीचा समारंभ कशाला पाहिजे, अशी जाहीर प्रतिक्रिया आजोबा शरद पवारांनी दिली होती. पण त्या पायाभरणी समारंभाला देशाचे पंतप्रधान जाणार आहेत, तर त्यांना आपल्या लेटर हेडवरून शुभेच्छा आणि अभिनंदन देणारं पत्र पार्थ पवारनीच लिहिलेलं होतं. हे सगळं मी का देतो आहे तुम्हाला सांगतो आहे की अजितदादा आणि पार्थ पवार हे पवारांचं एक उपकुटुंब आणि कुटुंब प्रमुख असलेल्या शरद पवारांचं सुप्रियाताई आणि शरद पवार असं एक कुटुंब, यांच्यातला हा संघर्ष 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झाला. आणि प्रत्येक वेळेला आपल्याला घालून पाडून वागवायचं, आपल्याला हास्यास्पद ठरवायचं, पराभूत करायचं, हे डावपेच खुद्द आपले काका खेळत आहेत हे शरद पवार आपल्या पुतण्याला दाखवून देत होते. त्याची परतफेड आता या लोकसभेत होऊ घातली आहे. काल परवा सुप्रियाताई म्हणाल्या त्या कुठेतरी विदर्भामध्ये वर्ध्याला एका कार्यक्रमाला गेल्या होत्या, मला वर्ध्यातून लोकसभेची निवडणूक लढवून वर्ध्याची प्रतिनिधी म्हणून लोकसभेत जायला आवडेल, असं जे त्यांनी सुप्रियाताईंनी वक्तव्य केलं त्याचा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. जे मी गेली 1.5-2 वर्ष सांगतोय की पुढची निवडणूक सुप्रियाताईंसाठी बारामतीमध्ये सोपी राहिलेली नाही. आणि 5-4 महिन्यापूर्वी खुद्द अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून किंवा वेगळं होऊन जे काय आव्हान बारामतीमध्येच काका आणि चुलत बहिणीसाठी उभं केलं ते बघितलं तर आजपर्यंत सगळ्यात शाश्वत राष्ट्रवादीची जागा म्हणून जी बारामती लोकसभा मतदारसंघ होता तो आता खुद्द सुप्रियाताईंनासुद्धा सुरक्षित वाटेनासा झालेला आहे. आणि मग नवनव्या बातम्या येत आहेत, ब्रेकिंग न्यूज येत आहेत की बारामतीमध्येच अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कुठच्या देवळात गेल्या, कुठल्या गणपती उत्सवाला गेल्या, आणखीन कुठच्या देवीच्या दर्शनाला गेल्या, आजवर गेल्यात की नाही माहीत नाही, पण अलीकडल्या काळात त्याच्या बातम्या व्हायला लागल्यात. हे का मी सांगतोय की त्यातून एक बातमी पुढे आली की सुप्रियाताईंच्या विरोधात महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार यांना उभं केलं जाईल. ह्या बातम्या गेल्या 2 महिन्यात मी अधूनमधून बाहेर येताना बघितल्या, पण मला त्या कधीच खऱ्या वाटल्या नाहीत. पण सुप्रियाताईंना बारामती सुरक्षित राहिलेली नाही हे मी गेली 2 वर्ष वेगवेगळ्या व्हिडिओतून आधीच सांगितलेलं आहे. पण भाजपला अजितदादा पाठिंबा देणार, भाजपचा उमेदवार येणार की अजितदादा गटाचा राष्ट्रवादी उमेदवार असणार, सुनेत्रा पवार असणार, या सगळ्या चर्चा मी ऐकत होतो. पण माझ्या डोळ्यासमोर चेहरा स्पष्ट होत नव्हता. तो चेहरा आता स्पष्ट झालेला आहे. मावळ मतदारसंघात आपल्याला पुढे करून जी आपली नामुष्की आजोबांनी घडवून आणली त्यांना धडा शिकवणं हे पार्थ पवारचं लक्ष असू शकतं मित्रांनो, किंबहुना आहेच. आपल्या मुलाला तुणकशी पाडण्याचा राग अजितदादांच्या मनात आहे. त्यांनी तो वेगवेगळ्या वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसं इतर कारणास्तव व्यक्त केलेला आहे, स्पष्ट शब्दात व्यक्त केलेला नसेल. पण विचार करा, ज्या भगिनीमुळे, ज्या चुलत बहिणीमुळे आपल्या राजकारणाचा सातत्याने तिच्या वडिलांनी म्हणजे काकांनी चुथडा केला, त्यांना धडा शिकवायचा आणि चुलत बहिणीलासुद्धा तिच्या या सगळ्या पडद्यामागच्या हालचालींसाठी चांगला धडा शिकवायचा. या दोन्ही गोष्टी सिद्ध होण्यासारखी एक जागा आहे, ती बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. आणि त्या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव करणं म्हणजे शरद पवारांचाही महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात दारुण पराभव होऊ शकतो. पण त्या पलीकडे आणखीन एक गोष्ट आहे की शरद पवार असताना मावळ मतदारसंघामध्ये अजितदादांच्या मुलाचा दारुण पराभव
हे जे दुखणं आहे ना मित्रांनो, हा काळजात लागलेला काटा आहे. तो उचकटून काढायचा असेल, काळजातली जी भळबळ आहे ती थांबवायची असेल, तर बारामतीमध्ये सुप्रियाताईंचा लोकसभा निवडणुकीत पार्थकडून पराभव घडवून आणणं, यापेक्षा अधिक काय असू शकतं. एका दगडात किती पक्षी म्हणाल तितके. शरद पवार यांचं बारामतीतलं वजन संपलं म्हणतात, म्हटलं जाईल. सुप्रियाताईंना त्यांच्या पडद्यामागून होणाऱ्या हालचालीसाठी धडा शिकवला जाईल. आणि 2019ला अजितदादा पितापुत्रांची जी नामुष्की घरातूनच घडवण्यात आली, राष्ट्रवादीतूनच घडवण्यात आली, तो हिशोब चुकता होईल. या सगळ्या गोष्टी हिशोबात घ्या, मग कळेल की आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये जो नातू आहे तो आत्याला हरवून आजोबांचा हिशोब चुकता करणार आहे, असं माझं राजकीय विश्लेषण आहे. कदाचित ते चुकीचंही ठरेल निकालानंतर 6 महिन्यांनी. 1 जूनला, मी आज 1 डिसेंबरला बोलतो आहे, 1 जूनला मी साफ चुकीचा ठरेल, किंवा कदाचित मी प्रचंड यशस्वीरित्या योग्य अंदाज मानला म्हणून लोक माझी पाठ थोपटतील. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.